Maharashtra Udyog Gaurav Awards 2024 organized by the Business Fame at the Orchid Hotel, Mumbai. This event was organized for small and medium enterprises in Maharashtra and felicitate them for their success and achievements. द बिज़नेस फेम मैगज़ीन आयोजित आज ये बिज़नेस अवॉर्ड्स के लिए मैं यहाँ पर मराठीत बोलू का हिंदीत बोलू मैं यहाँ पर उपस्थित हूँ तर खूप छान वाटतं आहे आणि सगळ्याच बडिंग बिझनेस पीपल ज्यांनी स्वतःचे काही बिझनेसेस सुरू केलेले आहेत, काही स्टार्टअप्स आहेत, काही एस्टॅब्लिश्ड बिझनेस मेन वुमेन इकडे उपस्थित होते आणि त्यांचा सन्मान करायचा मान हा मला मिळाला. त्याबद्दल मी खरंच ह्या दोघांचे, अजय बैरागी आणि हर्षल गवळे यांचे मनापासून आभार मानते आज मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. थँक्यू. माझे खूप प्रोजेक्ट्स येणार आहेत, त्यामुळे माझं इंस्टाग्राम फॉलो करत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल नवीन नवीन काय काय माझ्या आयुष्यात घडतं आहे आणि माझ्या करिअरमध्ये काय घडतं आहे. मॅम खरंच खूप बिझनेस सध्या मॅडम स्वतः एक बिझनेस वुमन देखील आहे. हो. थँक्यू. द बिज़नेस फेम को थैंक करना चाहूँगी फॉर टेकिंग इनटू कंसिडरेशन माई बिज़नेस जर्नी. जो बिज़नेस जर्नी मैंने मेरे एज के 17 ईयर्स से स्टार्ट किया एंड द सक्सेस दैट आई हैव गेन्ड इन द एजुकेशनल इंडस्ट्री, मेकिंग स्टडीज़ ईजी, अफोर्डेबल एंड एक्सेसिबल फॉर ऑल द चिल्ड्रन. इसका कंसिडरेशन लिया एंड दे फेल्ट दैट आई डिज़र्व दिस अवार्ड. आई रियली थैंक द बिज़नेस फेम एंड लुकिंग फॉरवर्ड टू हैव मोर जर्नी विथ यू ऑल. थैंक यू. बहुत उत्साहित है. ये अवार्ड मिलने से हमारा मोटिवेशन बढ़ता है, बिजनेस में ग्रोथ होने होता है. और ये जो महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार 2024 में मुझे जो मिला है मेरे काम के लिए, उसके लिए बहुत मैं खुश हूँ. मेरा एक्चुअली हेल्थ में ज़्यादा काम करता हूँ और NGO के ज़रिए मैं लोगों को बहुत सारी हेल्प करने के लिए ये सब कार्यरत हूँ. ज़्यादा से ज़्यादा जो स्लम एरिया के लोग हैं या जो बीमार रहते हैं और उनके पास पैसा नहीं रहता है, उनको निरोगी कैसे रखना है और उनको ज़्यादा से ज़्यादा कम पैसे में कैसे ठीक करना है, ये इसके लिए हम लोग काम करते चाहते हैं इसके ज़रिए. तो थैंक्स मैं कहना चाहूँगा ये महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार जिन्होंने अरेंज किया है उनके लिए बहुत बहुत. बिझनेस फेम तर्फे जो हा महाराष्ट्र उद्योजक चा अवॉर्ड घोषित झालेला आहे, त्यामध्ये मोस्ट ग्रीन एंटरप्राइजिंग अवॉर्ड मला मिळालेला आहे. त्याबद्दल मी फेम इंडियाचे तर आभार आहेच, पण हे जे पुरस्कार आहे, या पुरस्कारांनी सगळ्यांना प्रेरणा मिळतात आणि प्रेरणेनेच माणूस मोठा होतो. त्यासाठी यातून एक रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढलेली आहे की हे पुरस्कार घेताना रिस्पॉन्सिबिलिटी यासाठी की अजून जास्त क्वालिटी आणि आपल्याला जास्त चांगलं काम करून दाखवायचं आहे. कारण जेव्हा आपण अवॉर्ड घेतो तेव्हा कोणाला तरी त्यातून प्रोत्साहन मिळत असतं आणि खरंच हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. मला ब्रँडिंगसाठी म्हणा किंवा माझ्यातला आत्मविश्वास अजून वाढवण्यासाठी याचा नक्कीच मला फायदा होईल. सो वन्स अगेन थँक्यू. आहेत आणि महाराष्ट्र उद्योग गौरवमध्ये मला ट्रेनिंग कंपनीसाठी हा अवॉर्ड मिळालेला आहे 2024चा. तर ट्रेनिंग 14 वर्ष ट्रेनिंग माऊली ट्रेडर्स नावाने आम्ही ट्रेडिंग कंपनी चालवतो आहोत आणि वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्यांकडून आम्ही एजन्सी चालवतो आहोत ब्रँडेड कंपन्यांची आणि आमच्या बिझनेसची ग्रोथ होती. या अवॉर्डमुळे आम्हाला आमची मोटिवेशन खूप वाढलेली आहे आणि आमची रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढलेली आहे आणि त्याबद्दल ऑर्गनायझरचं मी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. बहुत खुश हूँ. एक्चुअली मुझे ये अवार्ड मिला है महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि मी ॲस्ट्रोलॉजर आणि वास्तू कन्सल्टंट आहे आणि त्याच्याबद्दल मला बेस्ट अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यावर खूप खुश आहे आणि सगळ्यांचा मी आभार मानते. रिअल इस्टेट ऑफ द लीडर हा अवॉर्ड देऊन मला सन्मानित केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. थँक्यू. आणि मला अवॉर्ड्स मिळाला आहे तर मला खूपच आनंद आहे आणि मोटिवेशन पण वाढलं आहे माझं त्या गोष्टींनी. आणि अवॉर्ड्स पहिले तर मी बिझनेस फेमच्या टीमला
म्हणजे आभार मानते त्यांचे, आणि त्यांनी मला हा अवॉर्ड्स दिला. आज मी माझी सुरुवात अजून चांगल्या पद्धतीने करेल, आणि मला अवॉर्ड्स मिळाला आहे मोस्ट ऑफ द ब्युटी आर्टिस्ट अँड ब्युटी ट्रेनर म्हणून. थँक्यू. महाराष्ट्र उद्योग गौरव अवॉर्ड जो मिळाला आहे, दिस इज माय सेकंड अवॉर्ड इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. बट ह्यावेळेस जी कॅटेगरी मला मिळालेली आहे ती कॅटेगरी इंडिव्हिज्युअल कॅटेगरी आहे फॉर दी बेस्ट एंटरप्रेन्योर इन एज्युकेशन. शिक्षण क्षेत्रात गेले 10 वर्ष झाले काम करतो आहे, आणि एक वेगळा आनंद आहे मुलांना शिकवणं, त्यांचे करिअर्स घडवणं, आणि त्यांची जी शाबासकीची थाप आम्हाला मिळते तेच आशीर्वाद, आणि त्याच्यामुळे एक मोटिवेशन मिळतं की मॅक्सिमम लोकांना आपण शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे नेऊन त्यांच्या त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊन जॉब लावणं. सो हेच ध्येय, आणि त्याच्यावरतीच आम्ही काम करतो आहे आणि निश्चित करत राहू. पुन्हा एकदा या सगळ्यासाठी धन्यवाद. नमस्कार, मी संजय किरवे, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. गेली 15 वर्षापेक्षा अधिक काळ मी ॲस्ट्रो वास्तू क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, आणि या अद्वितीय शास्त्राच्या मार्गातून मी अनेक उद्योजकांना या शास्त्राचा उपयोग शास्त्राद्वारे चांगले मार्गदर्शन करत आहे, आणि त्यांना त्यांच्या येणाऱ्या अडचणीच्या काळातून बाहेर काढत आहे. ह्याचे अनेक उदाहरण माझ्या वेबसाईटवरती आणि यूट्यूब चॅनेलवरती आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे आचार्य संजय किरवे. तर ज्यांना अनेक प्रयत्न करून सतत अपयश मिळते यांच्यासाठी हे शास्त्र खूप मार्गदर्शक आहे, आणि या शास्त्राद्वारे मी मार्गदर्शन करत आहे. नमस्कार, माझं नाव स्वप्ना पाचवे. गेली 12 वर्ष मार्केटिंग आणि फायनान्समध्ये मी कार्यरत आहे, आणि यासाठी मला द बिझनेस फेम मॅगझिन यांनी आज पुरस्कार दिला आहे. तर त्यासाठी मी अजय सरांचे खूप आभारी आहे, आणि सर्व टीमचे पण आभारी आहे. आता ही जबाबदारी वाढली आहे, या पुढील वर्षी पण याच्यापेक्षा आणखीन बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन, आणि धन्यवाद सगळ्यांना. प्रशांत लांडगे. सो SPL फिनिट अकॅडमी ह्या ऑर्गनायझेशनतर्फे आज मला द बिझनेस फेम महाराष्ट्र गौरव पुरस्कारातर्फे नामांकित करण्यात आलं, आणि हा जो अवॉर्ड मला मिळाला त्यातून एक जबाबदारी माझी वाढली असं मला असं वाटतं. सो SPL फिनिट अकॅडमी हे सातत्याने गेली 10 वर्षापासून हे सेवेचं काम करत आहे. समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून आम्ही फायनान्शियल लिटरसी हा जो कॉन्सेप्ट आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर आम्हाला पण आनंद आहे की लोकांचे प्रश्न, प्रॉब्लेम्स आणि त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल ही आम्ही आणतो आहे. तर हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे SPL फिनिट अकॅडमी, जो तुम्हाला स्टॉक मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, तुमचे फायनान्शियल गायडन्स, तुमचे ॲसेट ॲलोकेशन, फंड डायव्हर्सिफिकेशन रिलेटेड सगळे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम रिलेटेड सोल्युशन तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जातात. सो थँक्यू व्हेरी मच. सर, माझं नाव कोमल चव्हाण, आणि मला आज मोस्ट आयकॉनिक फिमेल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड मिळालेला आहे. सो थँक्यू सो मच द बिझनेस फेम मला हा अवॉर्ड दिल्याबद्दल. बाय प्रोफेशन मी एक जर्नलिस्ट आहे, बाय पॅशन मी एक आर्टिस्ट आहे, आणि त्याचं मला रेकग्नेशन मिळालं त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. Basically, Dr. Anam, I have received this award for the post of cosmetologist and trichologist. I have my own clinic. My clinic is in Mira Road, Mumbai. Thank you, the business fame, for giving me this award. Thank you so much. It was a pleasure. माझं नाव संगीता सुमित तनपुरे. द बिझनेस फेम ह्यांच्याकडून मला आवड भेटल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप त्यांचे धन्यवाद. जो महाराष्ट्र उद्योग गौरव अवार्ड्स जो हमने ऑर्गेनाइज़ किया था आज 29 जून 2024 को, और वहाँ पे चीफ गेस्ट थे मिस उर्मिला कोठारे मैम. शी इज़ अ बॉलीवुड सेलिब्रिटी एंड एंटरप्रेन्योर. सो ये अवार्ड हमने महाराष्ट्र के जो छोटे बड़े बिज़नेस है उनको बढ़ावा देने के लिए, उनको एक प्लेटफॉर्म क्रिएट करने के लिए, नेटवर्किंग के लिए ये इवेंट हमने ऑर्गेनाइज़ किया था. और इस इवेंट में हमें लगभग 40 से ज़्यादा महाराष्ट्रियन बिजनेसमैन इस इवेंट के लिए दाखिल हुए थे, और हम सबको महाराष्ट्र उद्योग गौरव अवार्ड्स और बिजनेस फेम की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं देते हैं उनके अवार्ड जीतने पर और उनके आगे के बेहतरीन बिजनेस के करियर के लिए. महाराष्ट्र उद्योग गौरव अवॉर्ड्स हा फक्त त्यांच्या उद्योगांना नुसता अवॉर्ड देण्यासाठी हा सोहळा नव्हता, तर त्यांच्या उद्योगांची प्रगती अजून उंचावली जावी याच्यासाठी हा मंच आम्ही त्यांना दिला. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेले काही उद्योजक इथे होते की जेणेकरून ते त्यांचा बिझनेस एकमेकांमध्ये प्रमोट करू शकतील, त्यांच्या बिझनेसच्या आयडियाज एकमेकांना शेअर करू शकतील. तर हा प्लॅटफॉर्म आम्ही आज उर्मिला कोठारे मराठी अभिनेत्री यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न केला. तरी आलेल्या सर्व अवॉर्डीजचं मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.